नमस्कार, मी हर्षाली। तर मंडळी, आपल्या रोजच्या स्वयंपाकघरात आपल्या वेळेची बचत करण्यासाठी आपण काही तडजोड करतो आणि फ्रीजच्या सहाय्याने आपण ती कव्हर अप करतो। आजची लाईफस्टाईल इतकी बिझी झाली आहे की महिलांना रोज 2 टाईम ताजं अन्न बनवायला इतका वेळ मिळत नाही आणि फॅक्ट आहे। पण अशा वेळी आपला सगळ्यात मोठा सोबती आपला फ्रीज। हा जो फ्रीज असतो तो म्हणजे आपण जे काही ठेवतो ते ताजं ठेवण्याचं काम करतो, पण ती काही जादूची कांडी नाही आहे। आता फ्रीजमध्ये अन्न ठेवण्यासाठी एक ठराविक पद्धत, ठराविक वेळ असते। आपण करत असलेल्या काही छोट्या चुका आपल्या कुटुंबाच्या आरोग्यावर बेतू शकतात आणि आपल्याला त्या कळत पण नाही की नेमकं हे कशामुळे होतंय। तर यावरच आज आपण बोलणार आहोत की फ्रीजमध्ये ठेवलेलं अन्न नक्की कधी स्लो पॉयझन बनतं आणि काय करायला हवं। तर सगळ्यात आधी हे समजून घ्या की फ्रीज नक्की कसं काम करतो। आता फ्रीजमधलं जे काही थंड वातावरण असतं त्यामध्ये अन्नामध्ये बॅक्टेरिया वाढण्याचा वेग आहे ना, स्पीड थोडा कमी करतो, पण बॅक्टेरिया त्यामध्ये पूर्णपणे मरत नाही। सायन्सनुसार शिजवलेलं अन्न फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर जास्तीत जास्त 24 ते 36 तासांच्या आत संपवायला हवं। जर एखादं अन्न 3-4 दिवस किंवा आठवडाभर फ्रीजमध्ये पडून असेल तर त्यामागे लिस्टेरिया आणि साल्मोनेला सारखे घातक बॅक्टेरिया तयार होतात। हे अन्न जेव्हा आपण खातो तेव्हा आपल्या शरीरासाठी स्लो पॉयझन सारखं हे काम करतं आणि आपण आतून आजारी पडतो। आता तुम्हाला हे पटणार नाही, पण बरेच वेळा आपण हॉटेलमध्ये सुद्धा असं काहीतरी खातो आणि आपलं पोट खराब होतं, कारण हॉटेलमध्ये सुद्धा मोठे मोठे फ्रीज असतात, बऱ्याच गोष्टी स्टोअर केलेल्या असतात, त्यामुळे आपल्याला त्याचा अंदाजा येत नाही आणि ह्या फ्रीजमधल्या अन्नामुळे आपल्या आरोग्यावर अतिशय वाईट परिणाम होतात। आता तुम्ही म्हणाल की फ्रीजमधलं तर सगळेच खातात, आम्ही पण फ्रीजमधलं खातो, काहीच होत नाही। पण हे या गोष्टी लगेच तुम्हाला कळत नाहीत, या हळूहळू बॉडीमध्ये काम करायला सुरुवात करतात। आता फ्रीजमधलं शिळं अन्न सतत गरम करून खाल्ल्यामुळे पोटाचे आजार, गॅस, अपचन आणि भयंकर ॲसिडिटीचा त्रास सुरू होतो। काही जणांना सतत उलटीसारखं होतं किंवा पोट फुगण्याचा त्रास होतो। इतकंच नाही तर अन्न वारंवार फ्रीजमध्ये ठेवून गरम केल्यामुळे त्यातले पौष्टिक घटक जे असतात नष्ट होतात। आपण फक्त पोट भरण्यासाठी खात असतो, पण शरीराला त्याचा काहीच फायदा मिळत नसतो, त्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती कमी होत राहते। आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, मटण, मासे किंवा चिकन फ्रीजमध्ये जे काही ठेवलं जातं, आता म्हणजे करायच्या आधी असेल किंवा केल्यानंतर असेल, कारण का बरेच वेळा काय होतं, चिकन असेल, मटण असेल, ते बाजारातून जास्त प्रमाणात आणलं जातं। जर कच्चं किंवा शिजवलेलं हे मटण जास्त दिवस फ्रीजमध्ये राहिलं तर त्यातून फूड पॉयझनिंग म्हणजेच अन्नातून विषबाधा होण्याचा धोका सगळ्यात जास्त असतो। यामुळे काय होतं, तर डायरिया किंवा पोटाचे गंभीर इन्फेक्शन डेफिनेटली होऊ शकतात। आणि जसं की गव्हाचं मळलेलं पीठ सुद्धा आपण फ्रीजमध्ये ठेवतो, तर आजकाल सकाळी हे फॅक्ट आहे की सगळेच बिझी झालेत, सकाळी चपात्या करायला कोणालाच वेळ नसतो, त्यामुळे रात्रीच गव्हाचं पीठ मळून ठेवलं जातं फ्रीजमध्ये। इट्स ओके, पण त्याला काहीतरी टाईम लिमिट आहे। प्लीज जास्त काळासाठी हे ठेवू नका। गव्हाच्या पिठात नैसर्गिक ईस्ट आणि बॅक्टेरिया असतात। जेव्हा हे पीठ फ्रीजमध्ये जास्त वेळ राहतं तेव्हा त्यामध्ये रासायनिक प्रक्रिया तयार होऊन लॅक्टिक ॲसिड तयार होतं, ज्यामुळे पिठाचा रंग काळा होतो आणि या पिठाच्या चपात्या खाल्ल्यामुळे पोटात गॅस होतो, सांधेदुखी वाढते आणि शरीरात आळस येतो। त्यामुळे ह्यावर थोडंसं कुठेतरी कंट्रोल करायला शिका। शक्यतो कमी का असेना ताजं पीठ मळा आणि त्याच्या चपात्या करा, तेच एनी टाईम बेटर आहे। आणि फ्रीज वापरताना या 5 गोष्टींची काळजी नक्की घ्या। जर तुम्हाला अन्न फ्रीजमध्ये ठेवायला लागत असेल तर या काही ठराविक गोष्टी आहेत ज्या तुम्हाला डेफिनेटली फॉलो करावे लागतील। अन्न जे आहे उघडं ठेवू नका। फ्रीजमध्ये अन्न नेहमी हवाबंद डब्यात किंवा व्यवस्थित झाकून ठेवा। ओके, सेकंड पॉईंट आहे की गरम अन्न फ्रीजमध्ये असं ठेवू नका लगेच। जेवण जे काही असेल पूर्णपणे थंड करा आणि मग फ्रीजमध्ये ठेवा। गरम अन्न जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं तर ते तापमान बिघडतं आणि बाकीचं त्याच्यासोबत जे अन्न आहे ते पण खराब होतं। त्याचबरोबर वारंवार गरम करू नका। फॉर एक्झाम्पल, फ्रीजमधून तुम्ही काहीतरी बाहेर काढलं तर त्यामध्ये तुम्हाला जेवढं खायचं आहे तेवढंच काढून गरम करा। संपूर्ण डबा गरम करून पुन्हा तो गरम केलेला डबा फ्रीजमध्ये ठेवण्याची अशा चुका प्लीज करू नका। आणि 24 तासांचा नियम विसरू नका। डाळ, भात किंवा भाजी फ्रीजमध्ये 24 तासांपेक्षा जास्त प्लीज ठेवू नका। ते एक वेळ फेकून दिलेलं ठीक राहील, पण स्टोअर करून खाऊ नका, ते तुम्हाला महागात पडू शकतं। त्यानंतर फ्रीजची स्वच्छता, महिन्यातून किमान 2दा फ्रीज आतून पुसून घ्या, जेणेकरून बॅक्टेरिया त्यामध्ये पसरणार नाही। सो या काही गोष्टी आहेत। फ्रीज आपल्या प्रत्येकाच्या घरी आहे, पण तो वापरताना थोडी काळजी घ्या। प्रत्येक वेळी अन्न त्यामध्ये ठेवून नंतर सतत गरम हीट देऊन खाणं हे आपल्या बॉडीसाठी चांगलं नाही आहे। मग ते गव्हाचं पीठ असेल किंवा नॉर्मल जेवण असेल, तर तुम्ही सुद्धा असं करता का आणि किती तास करता हे मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।